नमस्कार मित्रांनो, मी अजय राठोड मित्रांनो. वोटर आय-डी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड. जर आपल्याला नवीन मतदान कार्ड काढायचं असेल किंवा मतदान यादीमध्ये आपलं नाव लावायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरती किंवा पीसीवरती घर बसल्या मतदान यादीमध्ये नाव लावू शकता आणि ते मतदान कार्ड तुम्हाला पोस्टाने भेटून जाईल. आता मतदान कार्ड काढण्यासाठी प्रोसेस थोडीशी बदललेली आहे. त्यामध्ये आता नवीन पद्धतीने म्हणजे ई-साईन पद्धतीने मतदान कार्ड निघणार आहे. त्यामध्ये आपला जो आधार नंबर आहे, तो आधार नंबर कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आता नवीन पद्धतीने मतदान कार्ड यादीमध्ये नाव कसं लावायचं, म्हणजेच नवीन मतदान कार्ड कसं काढायचं, तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला देत राहील. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या मोबाईलमध्ये Googleवरती वोटर आय-डी असं सर्च करायचं आहे. वोटर आय-डी सर्च केल्याच्या नंतर येथे आपली पहिली लिंक ओपन होईल. voters.eci.gov.in या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला लॉग इन आणि साइन अप ऑप्शन दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला साइन अप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अर्जदाराचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे. म्हणजे ज्यांचं वोटर आय-डी काढायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर येथे एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर ईमेल ॲड्रेस आपल्याला एंटर करायची काही गरज नाही. नंतर खाली यायचं आहे आणि कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर करून घेतल्याच्या नंतर खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारतं आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला आहे. तो OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर करून घेतल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर लॉग इनचा ऑप्शन ओपन झालेला आहे. तर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपले नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर खाली कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत एकदा आपल्या मोबाईल नंबरवरती नवीन OTP जाईल. तो OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय अँड लॉग इन बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण लॉग इन झालेलो आहोत. आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर डाव्या बाजूला येते फिल फॉर्म नंबर 6. तर हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. न्यू वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी पाहू शकता आपण फिल फॉर्म नंबर 6 इफ यू. तर या ठिकाणी फॉर्म नंबर 6 फिल करायचा आहे. या बटनावरती क्लिक करायचं आहे. फिल फॉर्म नंबर 6. यामध्ये आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. स्टेट सिलेक्ट केल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर विधानसभा सिलेक्ट करून घ्यायची आहे. जर आपल्याला विधानसभा माहिती नसेल तर आपल्या घरच्यांच्या वोटरवरती पाहून आपल्याला विधानसभा सिलेक्ट करून घ्यायची आहे. विधानसभा सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट नेम अँड फॉलो बाय मिडल नेम. तर या ठिकाणी आपल्याला आपलं नाव आणि पेज देऊन वडिलांचं नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर सरनेममध्ये येथे आपला आडनाव एंटर करून घ्यायचं आहे. खाली मराठीमध्ये ऑटोमॅटिक एंटर होईल. त्यानंतर चूज फाईल यामध्ये अपलोड फोटोग्राफमध्ये चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून आपला फोटोग्राफ अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर खाली सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. फेस डिटेक्टेड सक्सेसफुली तर ओके म्हणायचं आहे. सर्व माहिती भरून घेतल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर नेम अँड सरनेम आणि अदर्स द रिलेटिव्ह या ठिकाणी आपल्याला वडिलांचं नाव एंटर करून घ्यायचं आहे. जर या ठिकाणी अर्जदार महिला असेल तर हजबंडचं नाव एंटर करायचं आहे. सर्व माहिती भरून झाल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर्म ओपन झालेला आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर विचारला जात आहे. तर सेल्फ या ऑप्शनवरती टिक करायचं आहे म्हणजे क्लिक करायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर येथे एंटर करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्याच्या नंतर
ईमेल आय डी आपल्याला कंपल्सरी नाही केली तरी चालेल. तर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ई कॉलम ओपन झालेला आहे. यामध्ये आधार डिटेल्स, यामध्ये आपल्याला आधार डिटेल्समध्ये आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि येथे आपला आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर करून घेतल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला जेंडर विचारला जातो, जेंडर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ डिटेल्स विचारली जाते. यामध्ये आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची आहे. डेट ऑफ बर्थ एंटर केल्याच्यानंतर खाली आपल्याला डॉक्युमेंट फॉर प्रूफ डिटेल्स डेट ऑफ बर्थ, तर या ठिकाणी आपल्याला यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, बर्थ सर्टिफिकेट, तर या ठिकाणी आधार कार्ड आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. आधार कार्ड अपलोड केल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर प्रेझेंट ॲड्रेस डिटेल्स, यामध्ये आपला ॲड्रेस भरून घ्यायचा आहे. हाऊस, बिल्डिंग, अपार्टमेंट नंबर, तर या ठिकाणी आपला रोड, विलेज, पोस्ट ऑफिस, पिनकोड, तहसील. त्यानंतर खाली यायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ रेसिडेंट्स यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे आपल्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी आधार कार्ड करीत आहे आणि खाली चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून आधार कार्ड अपलोड करून घेत आहे. सर्व माहिती भरून घेतल्याच्यानंतर खाली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, तर या ठिकाणी आपण जर अपंग असाल तर यामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये आपण अपंग आहात तो येथे एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पर्सेंटेज वगैरे ही सर्व माहिती भरून घ्यायची आहे. जर आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर अटॅच सर्टिफिकेटमध्ये येस करायचं आहे आणि खाली सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी अपंग व्यक्ती नाही, तर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॅमिली मेंबर्स डिटेल्स विचारली जाते. जर आपल्या फॅमिलीमध्ये आपल्याकडे मतदान कार्ड अवेलेबल असेल आपल्या फॅमिलीमधील, तर या ठिकाणी येथे डिटेल्स एंटर करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मतदान कार्ड धारकांचं नाव, तर रिलेशन, या ठिकाणी आपण ज्यांचं वडिलांचं किंवा आईचं किंवा पत्नीचं ज्यांची या ठिकाणी माहिती भरणार आहोत ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं इपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड ओळख क्रमांक नंबर या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर खाली आपल्याला डिक्लेरेशनमध्ये या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी रेसिडेंटल सायन्स यामध्ये आपली डेट ऑफ बर्थ एंटर करून घ्यायची आहे, म्हणजे या पत्त्यावर केव्हापासून राहतात. तर या ठिकाणी सर्व माहिती भरून घेतल्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्लेस विचारला जातो, प्लेस भरून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर कॅप्चा ओपन झालेला आहे. कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर करून घेतल्याच्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्यानंतर खाली स्प्रिव्ह अँड सबमिट, तर या ठिकाणी या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण भरलेला फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे आपल्याला आणि खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर ई साइन अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस म्हणायचं आहे. येस या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर ई साइनचा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. यामध्ये आपल्याला ॲप्लिकेंटचा आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्यानंतर खाली गेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP गेलेला आहे, तो OTP एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अँड जनरेट रेफरन्स नंबर, तर या ठिकाणी आपल्याला एक रेफरन्स नंबर जनरेट झालेला आहे. हा रेफरन्स नंबर आपल्याला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. खाली आलं तर या ठिकाणी डाउनलोड एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपण आपला फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण नवीन मतदान कार्डसाठी फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर काही दिवसानंतर आपण या ठिकाणी होम पेजवर जाऊन
ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला रेफरन्स नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे. रेफरन्स नंबर एंटर केल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. करंट स्टेटस सबमिटेड दाखवत आहे आणि पुढे जो बाण आहे त्या बाणावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण फक्त स्टेटस आपला सबमिटच दाखवित आहे. त्यानंतर जर आपला वोटर आय डी कार्ड नंबर जनरेट झाला तर या ठिकाणी आपल्याला वोटर आय डी कार्ड जनरेट झालेला वोटर आय डी नंबर दिसेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरती नवीन मतदान कार्ड काढू शकतो. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.